नमस्कार. आरंभ युट्यूबवाहिनीवर आपले स्वागत आहे. स्वामींची प्रचिती दिवसेंदिवस इतकी वाढत चालली आहे की भक्तांचे प्रेम स्वामींबद्दलचे वाढत चालले आहे. अशाच प्रेमातून स्वामींच्या मठाची स्थापना होत आहे. असाच एक सुंदर मठ नायगाव दादरी येथील स्वामी भक्तांनी स्थापन केला आहे. नुकत्याच या मठाचा पहिला वर्धापन दिन अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. चला तर मग या आनंदामध्ये आपण सहभागी होऊया. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामींनी आपलेसे केले आहे. स्वामी समर्थांनी विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे नायगाव दादर येथील राघेश्वर स्वामी समर्थ मठाने आपला प्रथम वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात 2 दिवस साजरा केला. या 2 दिवसात सुंदर असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दत्तयाग, भजन, काकड आरती, स्वामींची पंचामृत अभिषेक पूजा, स्वामींचा पालखी सोहळा, सांज आरती आणि महाप्रसाद अशा अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. साधारणतः गेल्या वर्षी आम्ही म्हणजेच धीरेन खानविलकर, आपले दत्त आणि मी अरविंद दळवी अध्यक्ष या नात्याने इकडे स्वामींची प्रतिष्ठापना करायची, एक फ्रेम लावायची अशी आमची सर्वांची इच्छा होती. त्या इच्छेनुसार आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो. पलीकडे असलेल्या दादर वेस्टला असलेल्या स्वामींच्या मठामध्ये आणि इथे व्याघ्रेश्वर मंदिरात कौल घेतला. ते मूर्ती अक्कलकोट स्वामींनी स्वतःच तिकडून आम्हाला अक्कलकोटवरून दिली, पवित्र करून त्याची पूजा करून. आज या दत्तयाग करत आहोत. उद्या वर्षभराच झाल्यामुळे ज्याला आपण म्हणतो वर्षपूर्ती, तो कार्यक्रम उद्या होणार आहे. तसेच उद्या भंडारा देखील आम्ही संस्थेतर्फे आयोजित केलेला आहे. आणि आज इथल्या मायमाऊलींनी तुम्ही पाहतच आहात, जवळजवळ 100 महिला स्थानिक आणि आजूबाजूच्या लोकांनी गेल्या रात्री 1 वाजेपर्यंत साफसफाई करून त्यांच्याच वतीने हा कार्यक्रम इथे सुरू आहे. आणि आज त्यांनाही देखील अल्पोपहार म्हणून आम्ही संस्थेतर्फे व्यवस्था करत आहोत. अशा पद्धतीने स्वामीनेच आल्यापासून आणि त्या व्याघ्रेश्वरच्या कृपेने खूप मोठा लोकांचा प्रतिसाद आणि भाविकांची श्रद्धा वाढत चालली आहे. आणि ह्या अशाच श्रद्धेतून हे देवस्थान आणखी मोठ्या प्रमाणात मोठं होत जाईल अशी मला अशी माझी धारणा आहे. त्यामध्ये आपली श्रद्धा तो अनंत आहे. त्या इष्टदेवतेला नमस्कार करा. इष्टदेवताभ्यो आपल्या कुलदेवतेला नमस्कार करा. कुलदेवताभ्यो स्थानदेवताभ्यो रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणादेवताभ्यो वाणी हिरण्यगर्भ सहित नवग्रह महाराज देवताभ्यो ब्राह्मण देवताभ्यो मुंबा दिव्ये महालक्ष्मी भवानी माताये प्रार्थना पूर्वक नमस्कारांच्या समर्पयामी. पण मी 1 वर्षापूर्वी संकल्प केला होता की स्वामींची प्रतिष्ठापना करायची आहे आणि त्या संकल्पाची सिद्धी परमेश्वराच्या सानिध्याने होत आहे. आणि बरोबर आज 1 वर्ष झालेलं आहे. विष्णू गायत्री सावित्री देव पूजार्थ जमुने जैव नर्मदे सप्त कावेरी देवताभ्यो नमो नमः.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की सर्व मंगल मंगल श्री सर्व साधके गौरी नारायण नमस्ते स्वाहा ओम सर्व मंगल मंगल श्री साधके नारायण नमस्ते ओम सर्व मंगल मंगल श्री साधके गौरी नारायण नमस्ते स्वाहा ओम गुरु स्वामी नमस्कार ओम श्री कालभैरवाय ओम श्री कालभैरवाय ओम श्री कालभैरवाय स्वाहा नमस्कार करा आणि उठा तुम्ही साईडला उभा पुढे जायचं नाही आणि जेवढे उपस्थित त्यांनी कोणते गडबड गोंधळ न करता व्यवस्थित उठला सगळ्यांना दोघा उठला त्याचं एक वेळा होत टाकायचे आणि आपल्याला दोघांसाठी ओम चैतन्य ओम चैतन्य नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आमच्या मठाला 1 वर्ष पूर्ण झालं। त्यानिमित्ताने वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यासाठी दत्तयाग स्थापन केलं आहे आणि या दत्तयागाला बसण्याचा योग मला अचानक लाभलेला आहे। ही स्वामींची कृपाच म्हणायची। रात्री 11:30 वाजता फोन आला की तुम्हाला दत्तयागाला बसायचं आहे। ही स्वामी करून घेतात म्हणून मी करते। ही उपासनाच आहे स्वामींची। स्वामींचं नामस्मरण आणि उपासना सदैव माझ्या हातून घडू दे। श्री स्वामी समर्थ। आज आमच्या मठाला 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त दत्तयागाचं आयोजन केलं सकाळी आणि संध्याकाळी भजन कीर्तन अशी धार्मिक कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि उद्या सकाळी स्वामी समर्थांचा मिरवणूक पालखी सोहळा आहे। संध्याकाळी महाप्रसाद आहे। तर खूप आम्ही म्हणजे एन्जॉय करतोय। 8 दिवस झाले आणि त्या कार्यक्रमात इतके रममाण झालो आहोत। त्या सगळं नियोजन कसं केलंय काय केलंय त्या बाबतीत आम्ही इतके कार्यक्रम करतोय। साफसफाई देवळाची खूप आनंदाने करतोय आणि अशीच आमच्याकडून स्वामींची सेवा व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना। विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे गावाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे। चित्रश्रावण खान रे एकाएकी जाण रे चित्रश्रावण खान रे एकाएकी जाण रे प्राणाचा हे प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे। सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि हरि सुंदर
मुकुंदा हरि नारायण हरि बनमादी मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी बनमादी मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी बनमादी मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी बनमादी मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी नित नित करुणा धन जोड़ी जोड़ी हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी कुर्वी कैन कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी गळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओढी कुंकुमेश्वरा हिरे जळी शोभा शोभरा पुरे चरणी वागया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव पीतांबर मणिकर वंदना सरळ तोंड वक्र कुंड त्रिनयना निर्वाणी रक्षावे वंदना जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरणं तमेव तमेव कायेन वाचा देवा पूजात्मना वा प्रतिकला वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाति समर्पयामि अचिरं देशं नाम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधर्माधव गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री अनंत कोटि ब्रह्मांडराय राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद अखिल कोटि निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ओ धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची गुरुवचनाचा महिमा नकळे अगमानिगमासी गुरुवचनाचा महिमा नकळे अगमानिगमासी अनुभवी ते जाणती गुरुपदीचे अभिलाषी हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी पदोपदी सर्व ही तीर्थे घडली आदि करुणिकाशी हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची मृदुंगता ढोल भक्त भावार्थे गाती नाम संगे नाचती हो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची हो धन्य धन्य हो झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थ. मी हिंदमताच्या व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये इथून मी बोलत आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना इथे केल्यावर आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. तर मी शिवाजी पार्कच्या पण स्वामी समर्थांच्या मठात असते. मी या स्वामी सेवेत आल्यापासून मला एक मानसिक समाधान आणि आनंद या सेवेत आल्यापासून मिळत आलेला आहे. आणि असंच स्वामींच्या आमच्यावर कृपादृष्टी असावी, आम्हाला त्याच्यात सेवेत आमची सेवा त्यांच्यापर्यंत पोचावी, हे आमची स्वामींचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. आज आमच्या इकडे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आम्ही खूप मजा केली. मिरवणूक काढली गेली, आणखीन सकाळी काकड आरती झाली, आणखीन खूप धमाल केली, फुगड्या खेळलो, मजा आली. आज हा सोहळा बघण्यासारखा होता. स्वामी महाराजांचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. ह्या सोहळ्याची तयारी आम्ही गेले महिनाभर करतोय. सर्वांची मेहनत त्यामुळे हा सोहळा व्यवस्थित पूर्णपणे पार होतो आणि स्वामी महाराजांची कृपा त्यामुळे हा सोहळा तयार होतो. सर्व बायका महिला मंडळी सगळ्या नटून थटून आल्या आहेत, सगळ्या सेवेला आहेत, प्रसाद वाटायला जेवायला सगळे सेवेकरी आले आहेत. सगळेजण उत्सुकपुरते प्रसिद्धात देऊन सगळं कार्य सिद्धीस नेत आहे. आज आपल्या मठामध्ये वर्धापन दिन साजरा केलेला आहे. सकाळी काकड आरती नंतर पालखी सोहळा झालेला आहे. सगळ्या महिलांनी छानपैकी सहभाग केलेला आहे. महिलांनी सुंदरपैकी नऊवारी घातली आहे, पालखी खेळलेले आहेत. पुरुषांनी पण तसेच सहभाग केलेला आहे. आपल्या दादर मठामध्ये एक नवीन मुकुट तयार झालेला आहे. असंच मी स्वामीचरणी हेच प्रार्थना करते की हरवर्षी हा सण साजरा करावा. भरभरून नवीन सेवेकरांनी आपल्या मठामध्ये सगळ्यांनी यावं. स्वामी महाराजांनी सगळ्यांचे प्रॉब्लेम अडचणी सॉल्व्ह करून घ्यावे, हे स्वामीचरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या मठाचा पहिला वर्धापन दिन असून आपण जी वर्षभर जी काही सेवाभाव केली आहे मनाभावापासून, तर ती स्वामींनी मान्य करून घेतलेली आहे. व आज आपण हा वर्धापन दिवस साजरा करताना जो काय पालखी सोहळा आयोजित केला होता मंडळातर्फे, तो पालखी सोहळा अत्यंत म्हणजे एकदम मुनाभावाने व सर्वांच्या मनापासून जे सेवा केलेली आहे तो व्यवस्थितपणे पार झाला. व त्याच्यात जे काय आपण सर्व मित्रमंडळींनी फॅमिलीने जे काय सहकार्य केलं मंडळाला, त्याच्या वतीने आपण खूप आता भाऊक होऊन आम्हाला सांगायची वेळ येते की आपण जे काय वर्षभरात कार्य केलं त्याचं आज वर्ष कसं पूर्ण झालं हे आपल्याला समजलं पण नाही. आज इथे आमच्या व्याघ्रेश्वर मंदिराचा स्वामींच्या मठाचा पहिला वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पालखी सोहळा होता आणि अतिशय सेवेकऱ्यांनी खूप सुंदररित्या तो पार पाडला आहे. आणि 1 वर्ष तिथीप्रमाणे आज झालं असल्यामुळे आज तो आम्ही साजरा करत आहोत. अतिशय सुंदर मोहक असं वातावरण सकाळपासून सकाळी 5 वाजता काकड आरती झाली, त्याच्यानंतर रुद्राभिषेक झाला आणि त्याच्यानंतर पालखी सोहळा झाला. संध्याकाळी महाप्रसाद असणार आहे. तर असं हे वर्ष सुंदररित्या सगळ्या सेवेकऱ्यांनी पार पाडलंय आणि अजूनही आयुष्यभर आम्ही करू, कारण स्वामींमुळे आमच्या आयुष्यात खूपच आनंद भरला आहे आणि आम्ही खूपच खुश आहोत. दादर या एरियामध्ये आम्ही मठ तयार निर्माण झाल्याबद्दल आम्ही सगळे सभासदची अर्थक अभिनंदन करतो. आणि आज आम्ही वर्धापन साजरा केला, अतिशय आनंदाने उत्सव साजरा केला. त्यांनी सगळ्यांनी सहभाग दिल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. आणि आम्ही एकदम उत्सव जल्लोषमध्ये केला आणि सगळ्यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल अशीच ईश्वर कृपा स्वामींच्या कृपेने आमच्या पाठीशी सतत राहावे आणि आम्हाला दरवर्षी वृद्धापना दिवशी सगळं काही आमचं व्यवस्थित होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सुंदर अशी आरती झाल्यावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना स्वामींचे दर्शन आणि प्रसाद घेतला। श्री स्वामी सेवा समितीने यावेळी महाप्रसादाचे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते। यामध्ये महिला स्वामीसेवक या अतिउत्साहाने सर्व सेवेत सहभागी होत्या। या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। अशा या व्याघ्रेश्वर मंदिर परिसरात जणू काही मोठ्या उत्सवाचे स्वरूप आले होते। स्वामी म्हणतात, मी सुखी आहे, समाधानी आहे असे तू दररोज म्हणत जा, बघ तू तसाच होशील। कारण हे ब्रह्मांड आपल्याला तेच देत असते जे आपण म्हणत असतो। किती सुंदर प्रथम वर्धापन दिन नायगाव दादर येथील स्वामी मठामध्ये साजरा करण्यात आला। भक्तांनी अगदी आनंदाने आणि उत्साहाने याच्यात सहभाग घेतला होता। तुम्हाला तर जणू काही असे वाटले असेल की या उत्साहामध्ये आपण सामील होतो। आवडला ना तुम्हाला या मठाचा सोहळा? तुम्हाला जर कुठला मठ माहीत असेल जो आम्ही केला नाही आहे तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या छान छान कमेंट नक्की द्या। असाच एक सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया। श्री स्वामी समर्थ।